मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तिसरा धक्का दिला। नेमका हा धक्का काय? शिंदेंनी मंजूर केलेलं नेमकं कोणतं टेंडर फडणवीसांनी रद्द केलेलं आहे? पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। फडणवीसांचे शिंदेंना धक्क्यांवर धक्के। शिंदेंनी मंजूर केलेले आणखी एक टेंडर रद्द। फडणवीस सरकारमध्ये टेंडर वॉर। गळ्यात गळे घालून सत्तेत आलेल्या महायुतीत सध्या पायात पाय घालून एकमेकांना पाडण्याचा प्रयत्न होतोय। यामुळे याचं मूळ कारण म्हणजे महायुतीत रंगलेलं टेंडर वॉर। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंजुरी दिलेल्या टेंडरला मुख्यमंत्री फडणवीसांनी ब्रेक लावलाय। मुंबई आणि जालन्यातल्या प्रकल्पानंतर आता पंढरपूरच्या दर्शन मंडप आणि स्कायवॉकचं देखील टेंडर फडणवीसांनी रद्द केलंय। त्यामुळे शिंदेंना फडणवीसांनी हा तिसरा धक्का दिल्याची चर्चा रंगली आहे। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन मंडप आणि स्कायवॉक बांधण्यात येणार होतं। यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 229 कोटींचा निधी मंजूर केला होता। मात्र याच टेंडरला मुख्यमंत्री फडणवीसांनी आता स्थगिती दिली आहे। त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा रंगल्या आहेत। दर्शन मंडप आणि स्कायवॉक या दोन प्रकल्पांना मंजुरी दिली होती। यासाठी जवळपास 129 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला होता। त्याची निविदा देखील प्रसिद्ध झाली होती आणि या कामाचं लवकरच भूमिपूजन करण्याचा देखील घाट घातला होता। मात्र काल अचानक ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे। यामागे कुठेतरी आता राजकारण शिजते का याची आता देखील चर्चा सुरू झालेली आहे। मागच्या आषाढीच्या यात्रेच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाला मंजुरी दिली होती आणि त्यासाठी तात्काळ निधी देखील उपलब्ध केला होता। शिंदे मुख्यमंत्री असताना मंजूर केलेल्या कोणत्या प्रकल्पांना फडणवीसांनी स्थगिती देऊन चौकशी लावली आहे? पाहूया। जालन्यातील 900 कोटींच्या सिडको प्रकल्पाचं टेंडर रद्द करून चौकशीचे आदेश। मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाच्या 1400 कोटींच्या टेंडरला स्थगिती। पंढरपुरातील दर्शन मंडप आणि स्कायवॉक बांधकामाच्या 229 कोटींचं टेंडर रद्द। धक्का दिला वगैरे असं काही नाहीये। प्रत्येक योजनेचं रिव्ह्यू होत असतात। एखाद्या योजनेमध्ये नवीन मुख्यमंत्री आले, त्यांना असं वाटतं की एक रिव्ह्यू घ्यावा। ते सगळ्याच डिपार्टमेंटचा रिव्ह्यू घेतात आहे। त्याच्यात थांबवली वगैरे असं काही नाही। कदाचित त्यांना ते रिव्ह्यू करायचं असेल, त्यांचा तो अधिकार आहे। ते रिव्ह्यू केल्यानंतर पुन्हा त्या योजना सुरू होतील। सगळे शिंदे साहेबांचे निर्णय देवेंद्रजी त्या ठिकाणी बदलतायत, रद्द करतायत असा अर्थ अजिबात लावण्याचं काही कारण नाही। कुठेही अशा प्रकारचं एकमेकांना ओव्हरटेक करण्याचं नाही आहे। जाणीवपूर्वक देवेंद्रजी अजिबात करत नाहीत, करायचं काही कारण नाही, करणार नाहीत। आणि त्याच्यामुळं शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्रजी तिघही एकत्रितपणे समन्वयातनं एक विचाराने महाराष्ट्राचा गाडा चालवणार आहेत, हे पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून आश्वस्त करतो। फडणवीसांच्या या निर्णयानं विरोधकांना आयतकोलीत मिळालंय। यामुळे मात्र महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं दिसतंय। कारण पालकमंत्री पदाचा वाद अजूनही निवळलेला नसताना शिंदेंच्या काळात मंजूर केलेल्या प्रकल्पांना फडणवीसांनी स्थगिती देत चौकशी लावल्यानं भविष्यात महायुतीतला अंतर्गत संघर्ष आणखीन वाढणार की शिंदे फडणवीसांशी जुळवून घेणार याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।